नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ 7वा वडेश बहरला हा पाठ पाहूया. चिचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. गावामध्ये अनेक झाडे होती, परंतु एक झाड मात्र सगळ्या झाडांपैकी वेगळे होते. त्या झाडाचे नाव होते वडेश. वडेश झाड म्हणजे तुम्हाला समजलेच असेल. ते झाड नक्की कशाचे असेल तर वडाचे. वडेश उंच उंच वाढला होता, जणू काही आभाळाला भिडला होता. म्हणजे असे वाटायचं की झाड आभाळापर्यंत उंच गेलेले आहे. इतकं ते उंच होतं. आजूबाजूला खूप खूप पसरलेले होतं. फांदीवरती पानेच पाने होती, हिरवीगार पाने. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फार मज्जा यायची. आणि मग त्यामुळे त्या झाडांवर चिमणी यायची, कावळा यायचा, खारुताई, मैना, खूप प्रकारचे पक्षी यायचे. पक्षी आले की किलबिल करायचे, गाणी म्हणायचे. त्या पाखरांची किलबिल म्हणजेच त्यांची भाषा वडेशला समजायची. तो सुद्धा पानांची सरसर करत बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. पाखरांना पिले होती. चिमणीचे पिलू याचे नाव होते चिनू. कावळीनीचे पिलू याचे नाव होते कानू. पोपटाला सुद्धा पिलू होते आणि त्याचे नाव होते पिनू. पिल्ले लपाछपी खेळत, पारंबी पकडून झोके घेत, खूप दंगा करत. दुपारी वडेची झोप मोडायची. तो वैतागून जायचा, पिल्लांवर रागवायचा आणि पिल्लांना सांगायचा, उडा उंच भूरभूर, जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघा इथून झटपट. अशा प्रकारे वडेश सारखा पिल्लांवर रागवायचा. पिल्लांनासुद्धा मग वडेशचा राग यायचा आणि मग पिल्ले जायची त्यांच्या आईबाबाकडे आणि सांगायचा की वडेश आम्हाला खवळतो. नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांनासुद्धा राग आला. अचानक पाखरे दूर निघून गेली. त्यांनी ठरवलं की आता वडेशकडे जायचंच नाही. या आपल्या पिलांना खवळतो आणि रागवतो. मग सगळी पाखरे दूर निघून गेली. आता वडेश एकटाच पडला. तिथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही. आता काय करावे? वडेशला तर फार एकटे एकटे वाटू लागले. हिवाळी संपला. ऊन तापू लागली. फांदींवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले. ते हळूहळू मोठे झाले. कोवळी पाने दिसू लागली. पाने हिरवीगार झाली. फांदींवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लालचुटूक झाली. वडाचे फळे असे छोटी छोटी व गोल गोल लाल लाल रंगाचे असतात आणि पाखरांना ती खायला खूप आवडतात. जाता येता ती फळे पाखरांना दिसू लागली. परंतु पाखरांनी ठरवलं होतं वडेशकडे जायचंच नाही. आता वडेशला सुद्धा एकटं राहून खूप कंटाळा आला होता. पाखरे शिळ घालून वडेशला हाक मारू लागली. वडेशला पाखरांची ओढ होतीच. त्याला सुद्धा वाटत होतं कधी एकदाची पाखरे आपल्याकडे येतात, आपल्या खांद्यांवरील खेळतात. दोघांचाही रुसवा संपला होता. आणि मग वडेश पाखरांना बोलू लागला. कसा बोलू लागला? या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. पाखरेसुद्धा बोलू लागली. काय बोलू लागली? येतो येतो पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. आणि मग पाखरे वडेशजवळ आली. पाखरांनी वडेशच्या झाडांवर नवीन घरटी बांधली. वडेशजवळ राहू लागली. वडेशला तर खूप आनंद झाला. मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला. त्याला आणखी पालवी फुटली.
मित्रांनो, या पाठातून तुम्ही काय शिकले? तर कुणावरही कधी रुसू नये, कुणाशी भांडू नये, छान आनंदाने राहायचे व खेळायचे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.